ओम साईराम. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या साई पालखीला भेट देण्यासाठी. तसेच आज दुपारच्या अन्नदानाची सेवा म्हणून पुरणपोळीचं जेवण घेऊन आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. बाकी जेवण तिथे बनवलेलं आहे, परंतु आम्ही पुरणपोळ्या घेऊन चाललेलो आहोत. साई मंदिर सरळगाव ते शिर्डी असा हा पालखी सोहळा 17 वर्षापासून सुरू आहे. अतिशय सुंदर नियोजन आणि शिस्तप्रिय यासाठी प्रसिद्ध असणारा हा साई पालखी सोहळा आज माळशेज घाट येथे या ठिकाणी आहे. दुपारच्या जेवणासाठी तिथे थांबलेले आहेत आणि आम्ही तिथे पोहोचणार आहोत. घाटामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे साई भक्तांना पालखी नेण्यासाठी खूप अडचण येत असेल, परंतु इथलं वातावरण पाहता हा आनंद लुटण्याचा योग काही वेगळाच आहे. सुरुवातीची काही वर्ष आता जो दिसतोय तो सावर्णे गावामध्ये या पालखीचा दुपारचा जेवणाचा थांबा होता, पण तो आता बदललेला आहे. तसेच या मंडळाचे सर्व कार्यकारिणी यांच्याकडनं आपण विशेष माहिती देखील या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच इतर माहितीमध्ये या पालखीचा क्रम तसेच दिनचर्या याबाबत देखील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फायनली पालखी आम्हाला दिसलेली आहे. तुम्ही पाहू शकता झेंडेवाले, श्रद्धा सबुरीवाले, दंडकवाले आणि त्यानंतर पालखीचं दर्शन होत आहे. अतिशय शिस्तबद्धता मध्ये ही पालखी मार्गक्रमण करत आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई पालखीचं भव्य दिव्य असं रूप तुम्ही पाहू शकता. 150 ते 200 भाविक साई भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. अतिशय शिस्तप्रिय या ठिकाणी दिसत आहे. एक रांगेमध्ये प्रथमतः पालखी असेल, दंडकवाले असतील, श्रद्धा सबुरीवाले असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत असतील सर्व साई भक्त रांगेने चालत आहेत. शेवटी तुम्ही पाहत असाल तर झेंडावाले हे सर्वांना घेऊन जात आहेत. 7 दिवसाचा हा प्रवास अतिशय श्रद्धेने आणि आनंदाने होत असतो. सकाळी 5 वाजेपासून जे सुरुवात होते ते रात्रीपर्यंत. यामध्ये आरत्या असतील, भजन असतील, एक वेगळाच आनंद आहे. तो त्यांच्या चेहऱ्यावर आवर्जून तुम्ही पाहू शकता. साई पालखीचा जो अनुभव आहे तो शब्दात वर्णन करणे कठीण आहे. यासाठी एकदा तरी शिर्डीला पायी वारी केली तरच तो आनंद आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. खरोखरच हे साई भक्त गेली 17 वर्ष खूप श्रद्धेने आणि आनंदाने ही वारी करत असतात. ओम साईराम. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था आहे, अर्थात साई पालखीचा थांबा आहे. त्या ठिकाणी माळशेज घाटाच्या अगदी सुरुवातीला हा स्पॉट आहे. साई भक्त दमलेले आहेत आणि विश्रांती घेत आहेत. आम्ही पोचलेलो आहोत. आमच्याकडे पुरणपोळीची जबाबदारी आहे. सुंदर असं पालखीचं दर्शन घेतल्यानंतर या पालखीचे खऱ्या अर्थाने धुरा सांभाळणारे तसेच पालखीचे सचिव आदरणीय प्रकाश भाऊ ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आपण या पालखीविषयीच्या जाणून घेणार आहोत. ओम साईराम. ओम साई सेवा मंडळ सरळगाव आयोजित पदयात्रा पालखी सोहळा वर्ष 17व. या 17व्या वर्षात पदार्पण करत असताना ओम साई सेवा मंडळ सरळगाव मोठ्या जल्लोषात हा पदयात्रा पालखी सोहळा राबवत आहे. सरळगाव साई विसावा साई मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी 7 दिवसाचा हा पदयात्रा पालखी सोहळा आहे. किमान 250 ते 300 पर्यंत पालखी सभासद या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. साईनामाचा जयघोष करत अगदी भक्तिमय वातावरणात असा हा पालखी सोहळा दिनांक 8/12/2025 रोजी निघालेला आहे. आज दुसरा दिवस आहे. माळशेज घाटामध्ये या ठिकाणी भोजनासाठी हा पालखी सोहळा थांबलेला आहे. उद्याची वस्ती ही खामुंडीला असणार आहे. परवाची वस्ती घारगावला, त्यानंतर संगमनेर
काकडी आणि मग श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी हा पदयात्रा पालखी सोहळा जाणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत या पालखी सोहळ्यामध्ये किमान 400 ते 500 साई भक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. असा हा पालखी सोहळा आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणावरून श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी मार्गक्रमण करत पुढे जात आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी साई भक्त दमलेले आहेत आणि ते विश्रांती घेत आहेत. भोजनाची त्या ठिकाणी तयारी चालूच आहे. तसेच या पालखी सोहळ्याचे मुख्य असणारे किरणजी भानुशाली यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. साईराम. ओम साई सेवा मंडळ सरळगाव या मंडळातून आयोजित केलेली ही पालखीचं 17 वर्ष आज आपण संपन्न करीत आहोत. या ठिकाणी अनेक साई भक्त पालखीमध्ये सहभागी होतात आणि त्याहून अनेक साई भक्तांचं पालखीमध्ये सहभागी नसताना देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य या पालखीला मिळत असतो. अनेक लोक आपल्या गावाकडून येतात आणि पालखीला वेळोवेळी त्या ठिकाणी भेट देत असतात. पालखीचं स्वरूप अतिशय चांगलं आहे. पालखीमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये ही पालखी 7 दिवस शिर्डीचा प्रवास करते आणि 7व्या दिवशी शिर्डीमध्ये दर्शन घेऊन पालखीचा परतीचा प्रवास असतो. या 7 दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला मदत करतात. अनेक लोक येतात, भेटतात, सहकार्य करून या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो. मंडळाच्या वतीने साईबाबा मंदिरामध्ये सळगावमध्ये या पालखीची सांगता झाल्यानंतर पालखीचा वर्धापन दिन मंदिराचा पालखीचा सांगता म्हणजे भंडारा आणि रामनवमी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी होत असतो. तर आपल्या सर्व साईभक्तांना विनंती आहे की आपण यावर्षी देखील त्याच उत्सवामध्ये येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचे आणि महाप्रसादा देखील लाभ घ्यायचे. आणि साईबाबा चरणी माझी अशी एक विनंती राहील काही वारी आपल्या चरणी सतत चालत राहो आणि अशाच प्रकारचं सहकार्य सर्व साईभक्तांनी आम्हाला देव ही साईचरणी प्रार्थना करतो आणि साईराम. यानंतर आपल्यासोबत एक साई भक्त देखील जोडले जात आहेत. त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. मी दीपक शिंगोळे मागील 3 वर्षापासून साईवारी करत आहे. मी सुरुवातीला असा निश्चय केला होता की एकदाच फक्त हा अनुभव साईवारीचा काय असतो तो घेऊया. मी पेशाने शिक्षक आहे. फक्त मला एकदा अनुभव घ्यायचा होता की वारी काय असते, काय हे लोक शिर्डीला पायी जात असतात, 6 दिवस का आपल्या आयुष्यातले दरवर्षी घालवत असतात. मला फक्त अनुभव घ्यायचा होता म्हणून मी पहिल्या वर्षी 2022ला पहिली वारी केली. आणि ती वारी केल्यानंतर मला असा अनुभव आला की हे लोक जे जातात 6 दिवस वारी करतात, 6 दिवस सतत चालत असतात आणि वारीत राहून वारीतलंच पूर्ण दिवस घालवायचं, वारीचंच जेवण खायचं आणि वारीच्या नियमानुसार चालायचं. हे जे मी अनुभव पहिल्या वर्षीचे घेतलं त्या पहिल्या वर्षात आलेल्या अनुभवानंतर मला फार झपाटून टाकलं आणि मी सलग 3 वर्ष ही वारी करत आहे. वारीत आलेला अनुभव हे खूप चांगला आहे. वारीचं ओम सेवा मंडळचं जे काय नियोजन आहे ते खूप उत्कृष्ट असं नियोजन असतं. सकाळी 5 वाजल्यापासून किरण शेठ 3:30 वाजता जी शिटी वाजवतात, शिटी वाजली का सर्व साई भक्त उठतात आणि त्यांच्या नियमानुसार सर्व चालत असतात. प्रत्येक थांब्याला थांबायचं आणि पूर्ण दिवसभर त्यांचं जे नियोजन आहे, चहा पाण्याचा असो, नाश्त्याचा असो, थंड्याचा असो, जेवणाचा असो, खूप उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन असतं. आणि आलेले अनुभव पाहता माझा मुलगासुद्धा या वारीमध्ये समाविष्ट झालेला आहे. तो इंजिनिअरिंग करत आहे, परंतु मागच्या 2 वर्षापासून तो सुद्धा वारीमध्ये येत आहे आणि त्यालासुद्धा या वारीचा चांगला असा अनुभव येत आहे आणि चांगली माणसं आम्हाला इथे भेटत आहेत. बाकीच्या वाऱ्यांमध्ये काय होतं हे मला माहिती नाही, परंतु मी ज्या वारीमध्ये वारी करत आहे, साई शिर्डीला जे जात आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेत आहे,
त्या वारीमध्ये आम्हाला खूप चांगला असा अनुभव येत आहे आणि ही वारी आम्ही जेवढी शक्य होईल तेवढी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की आयुष्यामधले काही दिवस बाबासाठी, बाबाच्या सेवेसाठी, बाबासाठी देण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि ते आम्ही करत आहोत. मी आणि माझा मुलगा मागील 3 वर्षापासून साईबाबाची ही वारी करत आणि चांगला अनुभव आम्हाला या वारीमध्ये येत आहे. आणि ओम साई सेवा मंडळ सरळगाव यांच्याकडून आम्हाला जे काय वागणूक, जे काय सेवा, जे काय अनुभव मिळत आहे ते खूप चांगला असा अनुभव आहे. आणि पुढेही भविष्यात बाबाची बुलावना असेल तर भविष्यातही आम्ही ही वारी करत राहू. ओम साई. यावर्षी मंडळातर्फे स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे. कुठल्याही साई भक्ताला विनामूल्य प्रवेश यावर्षी दिला गेला आहे. इकडे जेवण तयार झालेलं आहे. सुंदर असं जेवण तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर असं वरण, त्याचप्रमाणे भात, मुगाच्या डाळीची आमटी अर्थात सार आणि चवळीची भाजी, पुरणपोळे आणि दूध असा एकंदरीत आजचा दुपारचं भोजन असणार आहे. इकडे जेवण वाढण्याचं काम सुरू आहे. दमलेले साई भक्त भोजनासाठी बसलेले आहेत पंगतीमध्ये. तर आमच्या सोबत असलेले आमचे सर्व सहकारी हे वाढण्याचं काम करत आहेत. दूध आणि पुरणपोळी असा प्रथमतः वाढण्याचं काम चालू आहे. माळशेज घाटाच्या निसर्गाच्या सानिध्यात हा प्रसादाचा आनंद घेणे हे खरंच भाग्य आहे. तुम्ही पाहू शकता छान असे दाट घनदाट सावलीमध्ये पालखीचा थांबा आहे आणि सुंदर असं नियोजन आहे. वातावरण खूप सुंदर आहे. हे पालखीचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय दाजी आवारे. या पालखी सोहळ्यामध्ये गेली 17 वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्तिमत्व, ज्यांची खऱ्या अर्थाने खूप सेवा असते, ते दाजी आवारे, किरण भानुशाली, नंदूभाऊ घोडे, कैलासजी गांगुर्डे, त्याचप्रमाणे अशोक भाऊ गडगे, बंधूभाऊ माडसे, मुकेशजी व्यापारी, रमेश घुडे असे अनेकविध सहकारी खूप सेवेने ही सेवा देत असतात. त्याचप्रमाणे संजयजी मोरे असतील, अनेकविध खूप नावं असतील यामध्ये, तर ते खूप सेवेने श्रद्धेने ही सेवा देत असतात. आमचे विनायक भाऊ हरड, अशोक भाऊ गडगे यांच्याकडनं खरंच खूप परिश्रम घेतले जातात. या पालखीचं नियोजन अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पाण्याचा टँकर असेल, त्याचप्रमाणे या सर्व साई भक्तांची बॅग्स ठेवण्यासाठी मोठ्या गाड्या असतील. गणेश भाऊ परदेशी या ठिकाणी आहेत. तसेच चालणाऱ्या साई भक्तांसाठी एक 2 व्हीलर ठेवली जाते की जेणेकरून कोणाला अडचण असेल त्याला पाण्याची व्यवस्था, मेडिसिन व्यवस्था, या प्रकारचे सर्व नियोजन जर तुम्ही पाहिलं तर पालखीमध्ये खूप छानरित्या सेट केलेलं आहे. साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हावा नाही यासाठी मंडळ परिपूर्ण अशी काळजी घेते. मंडळाच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ देऊन आमचं आभार व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं आजचा दिवस सार्थकी लागला असं म्हटलं जाईल, कारण साई भक्तांची सेवा करण्याचा योग आज आम्हाला या ठिकाणी आला. मित्रांनो, एक छोटासा ब्लॉग दाखवण्याचा हा प्रयत्न होता. जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.